हेलो दोस्तों, सब बढ़िया क्या? अच्छा। आपको नीचे लाल कलर का सब्सक्राइब बटन ठीक दिख है। रहा है? नहीं। क्या बोल रहे हैं? नहीं दिख रहा है? ठीक है। कैसे दिखेगा? अब तो सफेद रंग ठीक है, का हो समझ गया गया। है। अब दिख ही रहा है तो समझ गया। सब्सक्राइब कर दूं। अब सब्सक्राइब कर दिया है तो बढ़ते हैं प्रीव्यू की तरफ। रुको जरा, सबर करो। बोला धक्का बुक्की नहीं करने का। 8 वर्षाचा कृष्ण गताना गवळ्यात हिंद राजा S S P P G G G हो सगुण गुणाचं बाळ हितान गवळ्यात हिंदे राजा सगुण गुणाचं बाळ हितान गवळ्यात हिंदे राजा तुम्ही एवढा डाळ डजाग राजा गवळ्याच्या नारी बाळ झोक्यामध्ये खेळे गरागा मावशीच्या घरी. नमस्कार भावांनो, कसे आहेत तुम्ही? आपण घेऊन आलो आहे नवीन व्हिडिओला चालू करू. तुम्ही व्हिडिओ घ्या. तर असं बीट बरोबर कट करा. बरोबर कट केल्यावर इफेक्ट द्या. इफेक्टमध्ये येऊन चार नंबरचा इफेक्ट द्या. ना गवळ्यात हिंद राजा परियों से भी ज्यादा प्यारी से लगी कोई इतनी क्यों बोलो हंसी तुम हो जो देखते तुम हो देखो ना मैं भी हो तो ऐसा देखा सा मुझ पे भी छाई दीवानी. ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा. पण जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून मित्रांनो. तर मित्रांनो, जे काही यूज केलं मटेरियल आहे ते सर्व का आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल मित्रांनो. आपण जरा उशीर न करता आजच्या का नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपला अलर्ट मोशनला ओपन करायचं, मग आपला अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मग आपला अशा प्रकारे बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल. सर्वात अगोदर आपल्या अशा प्रकारे बीट मार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर एकदम असं छान असं आपण ग्रुप्स वगैरे किंवा अशा प्रकारे बीट्स वगैरे लावून दिलेला मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. अशा प्रकारे जे का फोटो तुमचे जे का फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे दोन्ही बोटांना अशा प्रकारे ओढून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. जसं मी सेट करता त्या आशेमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग लास्ट पण जायचं मित्रांनो, ओढून घ्यायचं मित्रांनो. अशा प्रकारे ओढून घेतल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे फर्स्टला यायचं. फर्स्टला आल्यानंतर सेकंड बीटला जायचं 2 पार्टमध्ये. सेकंड बीटला जायचं 2 पार्टमध्ये. जसं मी कट करता 2 पार्टमध्ये अशाच प्रकारे कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे काय खाली एक फोटो दिसेल मित्रांनो. फोटोचं जे काही लेफ्ट साईडचा पार्ट आहे मित्रांनो, त्याचे जे काय
लेफ्ट साईडचं पार्ट त्याला पण कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथे एक ग्रुप दिलेला आहे मित्रांनो, ग्रुपचं पण लेफ्ट साईडचं पार्ट कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं अशा प्रकारे पुढे जायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं. अशा प्रकारे पुढे जायचं 2 पार्टमध्ये. जसं मी वेगवेगळ्या बिट्सना कट करतात त्याच टाईममध्ये तुम्ही पण फोटो वगैरे कट करून घ्या मित्रांनो. कट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मग आपल्या इथे जे का फोटो वगैरे ह्या ग्रुप्समध्ये फोटो वगैरे ॲड करून घ्यायचा. ॲड करून घेण्यासाठी ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे का मध्ये 3 ग्रुप दिसतील मित्रांनो. फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे का तुमची फोटो असेल तर या फोटोला डिलीट करायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं मित्रांनो अशा प्रकारे जे का तुमचे फोटो असेल तुमच्या फोटोला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर या बिटपर्यंत जायचं. जे पुढचा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचं मित्रांनो. कट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे प्रेस करायचं. प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर अशा प्रकारे फोटो वगैरे दिसत नसेल तर फोटोवरती क्लिक करायचं. मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करताय किंवा जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा पण मोठी फोटो करायची असेल तर 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे मोठी करून घ्यायचं मित्रांनो. मोठी केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे आणखीन आपला इथून बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. जे का फोटो आहे खालचे फोटो त्या फोटोला डिलीट करायचं. मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो जे का रेक्टँगल 1चं लेअर आहे जिथपर्यंत लेअर आहे तिथपर्यंतच ठेवायचं मित्रांनो. जे का पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मग प्रेस करायचं. फोटोला प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर ऑलरेडी सेट झालेली दिसून जाईल मित्रांनो. मग आपला खालचं ग्रुप दिसेल. खालच्या ग्रुपवरती क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. मग आपला खालची जे का फोटो आहे फोटोला डिलीट करायचं. मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे फोटो दिसेल मित्रांनो. फोटोला ॲड केल्यानंतर मग आपलं रेक्टँगलपर्यंतच ठेवायचं मित्रांनो. जे का पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं मित्रांनो. कट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे प्रेस करून खालच्या बाजूला सेट करून घ्या. सेट केल्यानंतर मित्रांनो जे का फोटो लहान दिसेल मग आपला फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करता त्याच टाईममध्ये सेट करून घ्यायचं. जर तुम्हाला मोठी करायचं असेल तर 2-3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे मोठी पण करून घेऊ शकता. मोठी केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे ग्रुप्समध्ये फोटो वगैरे सेट झालेले दिसून जातील मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपल्या ग्रुप्समध्ये ग्रुप ॲडिट करून झालेला आहे मित्रांनो. मग आपल्या इथे फोटो दिसेल मित्रांनो. फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर जे का तुमची फोटो अशा प्रकारे किंवा अशा प्रकारे फोटोज वगैरे असतील मित्रांनो फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर एकदम छान असं दिसणं जाईल मित्रांनो. अशा प्रकारे फोटो ॲड केल्यानंतर छान दिसल्यानंतर मग आपला ह्या फोटोजमध्ये बाकीचे जे फोटो आहेत ते सर्व फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेकी पिक प्रिसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे का फर्स्टचं इफेक्ट आहे जे का लहान फोटो आहे फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे बीट मार्क प्रिसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला इथे 1-2-3 फोटोला इफेक्ट लावायचं. जसं की आपल्या अशा प्रकारे 1-2-3 फोटोला हा एक इफेक्ट पेस्ट करायचा. जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर म्हणजे एका थर्ड फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का सेकंड फोटो दिसेल मित्रांनो. सेकंड फोटो तर ऑलरेडी ॲड केलेली आहे मित्रांनो. मग आपला इथे ग्रुप दिसेल ते ग्रुप पण ऑलरेडी ॲड केलेला आहे मित्रांनो. जे का ग्रुपच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे जे का बीट मार्क प्रिसेटला ओपन करायचं मित्रांनो. बीट मार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे पुढे यायचं मित्रांनो. जसं मी स्क्रॉल करून पुढे येतात त्याच टाईममध्ये पुढे यायचं मित्रांनो. ग्रुप दिसेल ग्रुपच्या पुढे